नमस्कार मंडळी, मी जान्हवी. न्यू महाराष्ट्र टाइम्समध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जणू काही वादळच उठलं आहे. महायुतीतील नाराजी, भाजप शिंदे यांच्यातील वाढत चाललेलं अंतर, उद्धव ठाकरेंकडे पुन्हा ओढ घेत असलेले कार्यकर्ते आणि त्यातच राज ठाकरे यांचा अचानक दिल्ली दौरा, या सगळ्यामुळे राज्यात नव्या समीकरणांची कुजबूज सुरू झाली आहे. कोणाचं वजन वाढतंय, कोणाचा पाया डगमगत आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये कोणाला मिळणार वरचष्मा, हे सगळं आज आपण पाहणार आहोत एका सविस्तर विश्लेषणात. तर चला सुरुवात करूया या राजकीय थरारक कथानकाची, अगदी खोलवर जाऊन. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय गलियाऱ्यात निर्माण झालेला गोंधळ, अंतर्गत कुरघोड्या, नाराजीचा धूर, सत्ता टिकवण्याची धडपड आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर बदलणारी समीकरणं, या सगळ्यांचा एकत्रित गुंता इतका घट्ट झाला आहे की कोण अडचणीत आणि कोणाच्या हातात खरी सत्ता, याचं नेमकं भाकीत करणं अवघड होऊन बसलं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होताच महायुतीतील दुभंगलेपण उघडावर आलं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उचलत वातावरण तापवलं आणि त्यावर शिंदे यांनी कॅबिनेट बहिष्काराचा प्रयत्न करत आपलं रोष प्रदर्शन दाखवलं. अखेरीस दिल्लीतील भेटीत शहांच्याकडे गारहाणं मांडून हे प्रकरण वरवर थंडावल्यासारखं दिसलं. मात्र त्याची ठिणगी मात्र पेटतच राहिली. त्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका संपताच भाजपने शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ऑपरेशन लोटसचा नवा अध्याय सुरू केला. कल्याण डोंबिवलीपासून कोपरी पाचपाखाडीपर्यंत रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या टीमने शिंदे गटातील पदाधिकारी उद्धव ठाकरेंकडे खेचायला सुरुवात केली. मातोश्रीचे दार पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उघडले गेले आणि शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, संपर्क प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये दाखल झाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेल्या रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंतच युती टिकेल अशा संकेतांमुळे वातावरण अधिकच तापवलं आणि त्यास उत्तर म्हणून डहाणूतील सभेत शिंदे यांनी अहंकारी रामरस संपवायचा अशी तुफानी टीका करत भाजपच्या मनात खवळ उठवला. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि शिंदे यांच्या वाढत्या नात्याने नवीन राजकीय शक्यता निर्माण केल्या. तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मराठी मतांचा खेळ सर्वच पक्षांच्या गणितांवर निर्णायक ठरू लागला. मराठी मतं टिकवण्यासाठी शिंदे हे भाजपसाठी महत्त्वाचे असले तरी मुंबई बाहेरील निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत असल्याने तणाव वाढला. लोढा सोमय्या सारख्या नेत्यांच्या हिंदी भाषिकांवरील फोकसमुळे मराठी मतं दुरावली, तर शिंदे यांनी हिंदी शक्तीवर विरोध करून स्वतःला खऱ्या मराठी भूमिकेत ठेवलं. या उलट महाविकास आघाडीत ठाकरे ब्रँडची मजबूती, मुस्लिम दलित काँग्रेसचा स्थिर मतदार वर्ग, या सगळ्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या विरोधातील भाजपची मोठ्या प्रमाणावर फोडाफोड मोहीम सुरू असतानाच ठाकरे यांनी मातोश्रीवरून झालेल्या पक्षप्रवेशांनी शिंदेंचा बालेकिल्ला पायापासून हलवला. अशात राज ठाकरे यांचा दिल्ली दौऱ्याने समीकरणांची नवी बाजू निर्माण झाली. ते महाविकास आघाडीत आहेत की नाही हा प्रश्न अनुत्तरित असताना दिल्लीमध्ये भाजपसोबत काही अप्रकाशित युती घडल्यास महायुतीतील सध्याचा नाजूक समतोल पूर्णतः बदलू शकतो. विशेषतः मुंबईतील मराठी मतांवर राज ठाकरे यांचा प्रभाव लक्षात घेतल्यास त्यांच्या आगमनाने भाजपला शिंदे गटाची तितकी गरज उरणार नाही अशी भीती शिंदे यांना सतावत आहे. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला उद्धव ठाकरे त्यांच्या भावनिक राजकारणाने पुन्हा उभारी घेत असताना शिंदे एका बाजूला भाजपच्या दडपणाला आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या पुनरुत्थानाला तोंड देत 2 आगीत सापडल्याचं चित्र अधिक स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अडचण फक्त शिंदेंची आहे की भाजपही त्यांच्या स्वतःच्या डावपेचांच्या जाळ्यात अडकत चालले आहे, हा प्रश्न राज ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर अधिक गडद झाला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात खडकाळ मार्गावर चाललेली ही युती फुटण्याच्या टप्प्यावर जाऊन पुन्हा जुळते की नवेच ध्रुवीकरण घडते, याकडे राज्याचे डोळे लागून आहेत. या बदलत्या आणि तापलेले राजकीय वातावरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपच्या मध्यवर्ती नेतृत्वाची बदलती रणनीती. दिल्लीतील शीर्ष नेतृत्वाला आता स्पष्टपणे जाणवू लागलं आहे की महाराष्ट्रातील सत्ता गमावणं म्हणजे 2029च्या राष्ट्रीय समीकरणांवर मोठा परिणाम. त्यामुळे ती शिंदेंना नाराज करून परवडणार नाही, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या मराठी कट्टर मतदारांवर असलेल्या प्रभावाकडे दुर्लक्षही करता येणार नाही. या दोघांपैकी कोणालाही जवळ केल्यास दुसरा दूर जाण्याची शक्यता आहे आणि याच नाजूक समतोलाचा फायदा सध्या उद्धव ठाकरेंना मिळताना दिसतोय.
कारण शिंदे गटातील कार्यकर्ते ज्या प्रमाणात मातोश्रीकडे वळतायत त्यातून हे स्पष्ट होतंय की जमिनीवर शिंदे यांच्या संघटनात्मक पकडीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपला हे दिसत असूनही त्यांना मुंबई महापालिकेत शिंदेंची साथ हवीच आहे, कारण फक्त मराठी मतांचं रक्षण करण्याची क्षमता सध्या महायुतीत शिंदे यांच्याकडेच आहे. पण त्याच वेळी राज ठाकरे जर दिल्लीतील दौऱ्यातून ठोस राजकीय संदेश घेऊन परतले तर मुंबईसाठी शिंदेंची बोलणी शक्ती आणि दरारा कमी होऊ शकतो. राज ठाकरेंना महायुतीत स्थान मिळाल्यास भाजप मुंबईतील हिंदुत्व मराठी दोन्ही समीकरणांवर पकड मजबूत करू शकते आणि हीच गोष्ट शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सध्या ते दोन्ही बाजूंसोबत गाठ घालत आपली किंमत वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र पवार, ठाकरे आणि भाजप या तिन्ही बाजूंनी बदलणारे हिशेब, सतत वाढणारे पक्षप्रवेश, नाराजीचं नाटं आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं सावट या सगळ्यातून आता महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे, जिथून पुढील काही आठवड्यात घडणारी प्रत्येक हालचाल राज्याचं राजकीय भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. याच सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भाजपची अंतर्गत व्यूहरचना आणि त्यातील मतभेदही हळूहळू पृष्ठभागावर येऊ लागले आहेत. फडणवीस, लोढा आणि चव्हाण या तिघुणातून मुंबई आणि उपनगरातील नेतृत्व एकमेकांशी पटत नसल्याचं स्पष्ट दिसतंय. लोढा आणि सोमय्यांचं हिंदी भाषिकांवरचं जास्त लक्ष आणि मराठी मतदारांना उघडपणे न भिडणारी भाषा यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाण मराठी कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने खेचत असताना ते स्वतःच शिंदेंच्या विरोधात उभे राहत आहेत. भाजपने त्यांना प्रखर ताकद दिली, प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत नेलं, पण त्यांनी शिंदेंच्या माणसांना फोडण्याच्या मोहिमेद्वारे महायुतीत अस्वस्थता निर्माण केली. त्यामुळे भाजपच्या घरातच दोन वेगवेगळे राजकीय प्रवाह तयार झाले. एक शिंदेंना जवळ ठेवणारा आणि दुसरा शिंदे कमकुवत झाल्यास भाजपला अधिक स्वायत्त जागा मिळेल असा विचार करणारा. या दोन्ही प्रवाहांना दिल्लीतील नेतृत्व वेगळ्या दृष्टीने पाहत असल्याने महाराष्ट्रासाठीचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसात होणाऱ्या घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. पण यात सगळ्यात नुकसान कोणाचं होते तर पूर्णपणे महायुतीचं. कारण सततचे वाद, नाराजी, आरोप प्रत्यारोप, पक्षांतराची मालिका यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. याचा थेट फायदा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीला मिळतोय. शिंदे आपली किंमत टिकवण्यासाठी झगडत आहेत, भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहे आणि राज ठाकरे समीकरण बदलू शकतील अशा स्थितीत उभे आहेत. त्यामुळे आता कोण कोणाला साथ देईल, कोण कोणाला सोडेल आणि कोण कोणाला धोका देईल याची प्रत्येक हालचाल येत्या काही आठवड्यात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकू शकते, एवढं मात्र निश्चित आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं सध्या ढवळून निघाली आहेत. भाजप शिंदे युतीची नाजूक स्थिती, मातोश्रीवर वाढती गर्दी, राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यातून निर्माण होणाऱ्या शक्यता या सगळ्यांमुळे पुढील काही दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कोण मजबूत होणार, कोण अडचणीत जाणार आणि कोण बदलेल खेळाचा पासा हे बघण्यासाठी राज्याचे डोळे लागून आहेत. तुम्हाला आमचं हे विश्लेषण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि न्यू महाराष्ट्र टाइम्सला सबस्क्राईब करून ठेवा. मी जान्हवी, पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.